रोज तोच भात खाऊन जर कंटाळा आला असेल तर माझ्या स्टाईलचा हा चमचमीत यम्मी असा मटार पुलाव नक्की करून बघा. खूप सोपी रेसिपी आहे आणि साहित्य पण खूप कमी लागतं. तर लागणारं साहित्य 1 वाटी ओला मटार आणि 2 वाटी तांदूळ, कोणतेही तांदूळ तुम्ही वापरू शकताय. आणि चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि ठेचलेला लसूण. तर गॅसवरती मी कुकर ठेवलेला. कुकर छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड केलं. इथे तुम्ही फक्त तेलामध्ये भात बनवू शकता किंवा फक्त तूप वापरू शकता किंवा दोन्ही पण वापरू शकता. तर इथे मी दोन्ही पण वापरले आणि ते छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरेची फोडणी केली. तर जिरे आणि मोहरी छान तडतडले की मग हातानेच मोडून घेतलेली हिरवी मिरची ॲड केली, कढीपत्ता ॲड केला. नंतर 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले ते पण त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. तर मसाले भात किंवा पुलाव बनवताना तुम्ही जेवढा जास्त कांदा वापराल तेवढा जास्त आपला भात छान होतो. फक्त कांदा आपल्याला जास्त भाजायचा नाही, थोडा कच्चा ठेवायचा आहे. तर आपल्याला हा गुलाबी कलर येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. तर नंतर आता तुम्ही बघू शकताय की आपल्या कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. तर नंतर आपण त्याच्यामध्ये 2 ते 3 तमालपत्रे ॲड करायचे आहेत. ते सुद्धा घालून मग परत एकदा आपला कांदा परतून घ्यायचा आहे त्याच्याबरोबर. आणि नंतर मग त्याच्यामध्ये एक मोठा मी टॅमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. तो पण आपल्याला 1 मिनिटभर असं छान असं परतून घ्यायचं आहे. तर नंतर त्या कांदा टॅमॅटो छान असं भाजून झालं की त्याच्यामध्ये मग मी ठेचलेला लसूण ॲड केलेला आहे. मोठा लसूण ठेचून घेतलेला आहे आणि तो त्याच्यामध्ये ॲड केला आहे. तर लसूण आपल्याला वेगळा भाजायची काही गरज नाही आहे. नंतर 1 वाटी हिरवे मटार मी त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. लसूण जास्त पण नाही भाजायचा, म्हणजे आपल्या भातामध्ये त्याचा छान स्वाद येतो. तर नंतर वाटाणे 1 मिनिटभर परतून घ्यायचे आहेत, ते पण जास्त नाही भाजायचे. नंतर 1 चमचा मी हळद यूज केलेली आहे, हळद ॲड केलेली आहे. नंतर तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ ॲड करा. तर 2 चमचे इथे मी मीठ ॲड केलेलं आहे. परत पुन्हा एकदा आपल्या मटारबरोबर ते छान परतून घ्यायचं आहेत. आणि नंतर आपण त्याच्यामध्ये आता आपला ओलं खोबरं आहे ना, ओलं खोबरं बारीक करून घेतलेले मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर ह्याच्यामुळे आपल्या भाताचा खूप छान स्वाद येतो. तर तुम्ही पण नक्की वापरून बघा एकदा ओलं खोबरं. आणि चवीसाठी 1 चमचा घरचं आपलं लाल तिखट असतं ना, ते यूज केलं आहे. 1 चमचा मी बनवलेला गरम मसाला ॲड केलेला आहे. तर त्याची पण रेसिपी मी लवकरच अपलोड करणार आहे, ती पण तुम्ही नक्की बघा. आणि नंतर 1 मिनिटभर आपले वाटाणे परत त्या चटणी आणि गरम मसाल्याबरोबर परतून घ्यायचे आहेत. नंतर आपले 2 वाटी तांदूळ त्याच्यामध्ये मी ॲड केले. तर इथे मी आमच्या घरचे इंद्रायणी तांदूळ ॲड केलेले आहेत. तर इंद्रायणी तांदळाचा मटार भात म्हणजे पुलाव खूप छान होतो, तुम्ही पण नक्की करून बघा. तर नंतर ते पण आपल्याला 1-2 मिनिट आपल्याला तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता ऑलरेडी आपल्या भाताला किती छान कलर आलेला आहे. आणि नंतर ते छान असं भाजून झालं की त्याच्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करा. तर इथे तुम्हाला गरम पाणी वगैरे काही ॲड करायची गरज नाही आहे, कारण इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे, तो चिकट असतो. सो मी इथे थंडच पाणी वापरलेलं आहे. नंतर झाकण लावून कुकरला मस्तपैकी 4 शिट्ट्या दिल्या. 4 शिट्टीमध्ये आपला मस्त असा मटर पुलाव रेडी होतो. आणि थंड झाल्यानंतर उघडून बघायचं आहे. बघा किती छान कलर आलेला आहे आणि टेस्ट पण 1 नंबर झालेली आणि वास पण खूप छान आला आहे. पटकन खाऊन घ्या.